आपल्या भेटीला येते सलामीची जोडी कुणाल निकम आणि दुसऱ्या बाजूला संतोष ही मात्र जोडी मैदानाच्या आता आपण पाहतात बारामती प्रीमियर लीग सीझन 5 चा डे 8 मध्ये सर्वात हाही मोठा सामना आहे कारण कुणाल निकम विरुद्ध अक्षय तावरे हे सध्याचं बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुणाल निकम दोन तीन मॅच पाहिलं तर थोडासा बॅकफुटला आहे परंतु या सामन्यात तो काय करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष. तर जाऊया मैदानाकडे एक मोठा सामना आपल्या भेटीला आलाय. दोन्ही संघांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया या सामना क्रमांक 4. चला 12 वाजून 42 मिनिटं झालेत. जास्त वेळ न घेता सामन्याला सुरुवात करा कारण आजही 8 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पहिल्या षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मयूर मासा येस पंच सामना सुरू झाल्याचे संकेत करतात. सरळ पंचांच्या भूमिकेत मुख्य पंचांच्या भूमिकेत संजय भालेराव तर स्ट्रायकर पंचांच्या भूमिकेत मोस्ट हँडसम अंपायर अजय आवळे. चला मैदानाच्या पहिला चेंडू घेऊन मयूर मासा पॉवर प्ले ऑन आहे त्यामुळे पहा तुम्ही खेळाडू पाहू शकता एक डीपला पॉइंट मध्ये आणि डीप मिड विकेट हे क्षेत्ररक्षक. इकडे मात्र पहिल्या चेंडूवर आपलं संतुलन बिघडवतात का कुणाल कारण डाऊन द ट्रॅक पहिल्या चेंडूवर येतात कारण आपण नेहमी म्हणतो पहिला चेंडू हा बॅटवर घेणं खूप महत्वाचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो याही मात्र हा चेंडू जातो निर्धाव म्हणजे या सामन्यात एक मजून उलट फेर मात्र पाहायला मिळतो. अक्षय तावरे संघात नाही दिसत आहे. ओ हो इथे मात्र गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मध्ये येणार होता आणि त्या चेंडूला फक्त दिशा दिलेत. हो इकडे मात्र चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सेव्ह केलाय चेंडू. चेंडू सेव्ह आहे. येस आम्ही मला वाटते चेक केलाय सर. येस चेंडू सेव्ह आहे. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 2. इकडे मात्र काय झालं इकडे मला वाटतं लाईनचं थोडंच इकडे काय इश्यू आहे का पाहायला लागणार आहे. थोडंसं आपण बघूया रिप्ले मध्ये. हे षटकार आहे कारण जर आम्ही रिप्ले पाहिला त्याच्यामध्ये ते दिसतंय की पाय जो बाहेर आहे आणि चेंडू हा कनेक्ट झालाय त्यामुळे खूप मोठा विकेट जाता जाता. ओके जर असं काही सिच्युएशन झाला तर प्लेअर कुठे हलू नका प्लीज थोडं लक्ष ठेवा. यावेळी मात्र इनसाइड आउट घेण्याचा प्रयत्न चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. लॉंग ऑफ बाउंड्रीला क्लिअर करणार का नाही. इकडे मात्र क्लिअर केलं जात नाही. धावसंख्या मात्र इकडे धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावर आहे 10. 5 चेंडू झालेत. अजून या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. आता समीकरण मयूर मासा विरुद्ध कुणाल निकम असा आज बॅटल पाहूया आपण. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू लास्ट बॉल. अक्षय तावरे मला वाटते संगमनेर येथील त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी ते गेलेत. तिकडे चांगला खेळ त्यांनी केलाय. एक आगावेगा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू मात्र नीटचा फैवर आला नाही परंतु धावा मिळतील. इकडे मात्र 2. संगमनेर म्हणजेच नाशिक संगमनेर असेल. येस धावसंख्या नगर नगर संगमनेर. धावसंख्या फलकावर लागला 12. 12 ऑन बोर्ड
पहिलं षटक मात्र इकडे संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागलाय 12. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 12. डॉट बॉल. धावसंख्या आतापर्यंत स्थिरावलेली 12 वर. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे आतापर्यंत दुसरं. इकडे मात्र अल्टिमेट 11ला काय करायचं. अल्टिमेट 11ला एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. अभिजित सर यांचं इकडे पुन्हा एकदा आगमन. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. आज मात्र 3 जी रत्न आहेत जी आयोजन कमिटी मधली तिन्ही रत्न आज आपल्या व्यासपीठावर आहेत. फक्त योगेश वटकर मला वाटतं हेच फक्त अनुपस्थित आहेत. नाहीतर सर्वच जे आयोजन कमिटी मधील सर्व रत्न आहेत ती मात्र आहेत. इकडे मात्र हा चेंडू जातोय सीमारेषा पार. तुम्ही ऑन स्क्रीन त्यांना पाहू शकता. अभिजितजी कांबळे सर यांचं आताच आगमन झालं. त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला रवींद्रजी पप्पू सोनावणे सर हे इकडे उपस्थित आहेत. त्यानंतर बारामती संचारचे मोईन बागबानला खूप मोठा झटका लागलाय. कारण मी म्हणतो ज्या पद्धतीने हा झटका होता. कारण जो संघ पहिल्या 4 सामन्यामध्ये टॉपर होता ग्रुपचा तो या स्पर्धेतून बाहेर जाणारा संघ ठरतो. त्यानंतर भारतीय नायकचे संपादक सम्राटजी गायकवाड सर हे इकडे उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत. त्यांना आता ते ट्रोल होणार आहेत. आज खूप ट्रोल होतील. कारण हा चेंडू पहा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या मोहीन बागवान मला वाटते ते आता सध्या जे वेगळ्या लाईन मध्ये आले त्यामुळे त्यांना आता कोणीही किती काही बोललं तरी त्यांना फरक पडत नाही. आता ते सध्या त्यांची माइंडसेट वेगळा आहे. धावसंख्या 16. पुढचा चेंडू याही मात्र खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यष्टांवरून जातो. वाईट का मागितला जातोय तेच विचार न करतात पंच संतोष. चेंडू मात्र जातो निर्धाव. पहिल्या षटकात आला त्या 12 धावा. पहिला चेंडू निर्धाव, चौकार, निर्धाव. आता पंतची ही कहाणी आहे. 16 ऑन बोर्ड. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. याही मात्र वाईड आहे. सर सूरज सर मात्र त्यांनी एक स्वतः राग काढला. एक तुम्ही पाहिला असेल त्यांनी जो रनआउट केला तिकडे स्टंप तोडला अक्षरशः. म्हणजे फर्स्ट ते त्यांचा जो राग होता त्यांनी तो स्टंपवर काढला आणि ती खूप वेगळी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आयोजकांना थोडासा पुन्हा एकदा स्टंपसाठी धावाधाव करायला पाहायला मिळाली. इकडे मात्र पुन्हा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी होती परंतु नाही. लेग बाईकच्या रूपाने यमांतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर 18-18. आपण बारामती प्रीमियर लीग सीझन 5 ही स्पर्धा खूप खास राहिली आहे. कारण या स्पर्धेने खूप सारे उच्चांक गाठले. मला वाटतं बीपीएलचे अनेक पर्व झाले. 4 पर्व झाले. परंतु 300+ करणारे खेळाडू आपण मला नाही वाटत याआधी कधी पाहिले असतील. परंतु 300+ झाले आणि सर्वात जास्त
या स्पर्धेला जर कोणी प्रसिद्धी दिली असेल तर ती वसीमभाईनी मोये मोय. कारण 18 लाखापेक्षा जास्त व्ह्यू इंस्टाग्रामवर आणि ती 1.8 मिलियन व्ह्यूज आणि तो तो व्हिडिओ खूप गाजतोय ट्रेंडिंगला आहे सध्या. धावसंख्या 18, अल्टिमेट 11. कुणाल शो सुरू करायला हवा होता परंतु इकडे पहा फलंदाजांनी इकडे बेनिफिट काय तुम्हाला इकडे पायचीत नाहीये. आपण पाहू शकतो पायचीत नाहीये त्यामुळे फलंदाज वाचतात. षटक क्रमांक 2 इकडे संपुष्टात येत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 19 धावा. चालू आहे सर. धावसंख्या फलकावर 19, 2 षटके संपलेत. यानंतर होणारा सामना पुन्हा एकदा आपण किशोर भाऊ लवे यांना इन ऍक्शन मध्ये पाहू शकता. क्षत्रिय ब्लास्टर्स दुसऱ्या बाजूला भापकर नॉट 7 टायगर्स. चला या टीम लिस्ट साठी पहिल्यांदा या आणि त्यानंतर मोहित सर आता तुम्ही रिलॅक्स झालेत. आता यादगार साठी तुम्ही तयारी करायला मोकळे झालेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर मासाळ. यादगार ही खूप यादगार चषक राहणार आहे. टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ती लाईव्ह स्पर्धा केली जाईल आणि मला वाटतं संदेश किंवा त्याच्याकडे जेव्हा मोहिन सरांचं काम असते तेव्हा मोठमोठे एडिटर्स तुम्हाला इकडे या बारामतीमध्ये पाहायला मिळतील. एक मोठं नाव ज्यांचं आहे टेनिस क्रिकेट.in ही सर्वात मोठी लाईव्ह क्षेत्रातील मोठी कंपनी. 18 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर ज्या चॅनलकडे तिकडे मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. मयूर मासाळ ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आतापर्यंत चेंडू फळीवर येत नाही. 19 कुणाल निकम जोपर्यंत त्यांचा असं इकडे चर्चाही तीच आहे की जोपर्यंत त्यांच्या बॅटला चेंडू कनेक्ट होत नाही तोपर्यंत गोलंदाज सेफ आहे. पण एखादा चेंडू जर त्यांना कनेक्ट झाला की नंतर मात्र ते थांबत नाही. हे महाराष्ट्र पोलीस आहेत. पुढचा चेंडू मयूर. हेच आम्ही म्हणत होतो जर यांच्या बॅटला एखादा चेंडू कनेक्ट झाला तर मात्र हे थांबत नाही आणि झेल सोडलाय. कॅचेस विन मॅचेस. आणि मग परत आपण जातो आताचं सध्याचं ताजं उदाहरण जर पाहिलं तर आपण पाहतोय मॅक्सवेलचा तो झेल. आधी भरपूर झेल सुटलेत परंतु मॅक्सवेलचा तो झेल आणि तिकडे 200ची ती खेळी. इकडे मात्र आपली कॅप ते पंचांकडे देत आहेत. आता कॅप काढल्यानंतर काय त्यांच्या बॅटिंग मध्ये ते काही होणार आहे का काय होणार याकडे लक्ष आहे. 21 ऑन बोर्ड 21. कुणाल 9 चेंडू 14. पुढचा चेंडू निघून पुन्हा एकदा गोलंदाज तयार मयूर मासाळ. हो पुन्हा एकदा रिव्हर्स अँड पुन्हा एकदा कनेक्ट होत नाहीये. मयूरनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केलंय टप्पा खूप महत्वाचा आहे. पेस पेक्षा टप्पा तो कुठे ठेवतोय ते खूप महत्वाचं आहे. 21 21 मोठ्या खेळाडूच्या अनुपस्थितीत खेळणारा हा डीजी लायन्स संघ. 1 मॅन आर्मी. यावेळी मात्र फलंदाजाला रीड केलाय. चेंज ऑफ पेस. कधी परिवर्तन. व्हॉट अ बॉलिंग. आपण नेहमी म्हणतो तुमच्याकडे वैविधता तुमच्याकडे इथे आपण नेहमी म्हणतो की तुमच्याकडे वेगवेगळे व्हेरिएशन्स हवे आणि हा व्हेरिएशन पहा मिश्रण. फलंदाज शेवटच्या मोमेंटला तो छोडू या मारू अशा पद्धतीच्या कंडिशन मध्ये गेला. पुढचा चेंडू याही बॅटला कनेक्ट झालाय चेंडू परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या डोक्यावरून डोक्याला मस्तक देऊन हा मात्र चेंडू जातो सीमारेषा पार. खणखणीत चौका. ट्वेंटी 25 लास्ट बॉल. पुन्हा एकदा कुणालचा विचार केला. कुणालने खेळले 13 चेंडू 10 बनवल्यात 18.
3 षटके इकडे मात्र समजा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 25. अल्टिमेटला मात्र इथून या सामन्याची चित्र बदलावे लागणार आहेत, कारण आपण जर विचार केला या डीजे लायनचा तर त्यांच्याकडे खूप चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे जाऊया डीजेला संधी देवा, मैदानाच्या आत येऊया. समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 25. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे आणि इथून किती धावा जमावणार याकडे लक्ष असणार आहे. अल्टिमेट 11ला एक सुवर्ण संधी आहे मी म्हणेल. ही संधी का मी म्हणतो, कारण या 25 धावा फलकावर आहेत. एक मोठा खेळाडू त्यांचा नाही आहे, त्यामुळे जर इकडे धावा जास्त बनवला गेला तर प्रेशरमध्ये तुम्ही नक्कीच समोरच्या संघाला आणू शकता डीजी लायन्सला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ज्या पद्धतीने चेंडू खेळलाय, धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर आहे 26. सुरुवात झाली या षटकाची. षटक क्रमांक 4 संजय येतो. एक गोलंदाज ज्याच्या 2 ओव्हर कमी झाल्यात. आपण जर विचार केला टीम डीजी लायन्ससाठी, कारण अक्षय तावरे नाहीये, म्हणजे 2 ओव्हर कमी आहेत. त्यामुळे संजय शेवटचा षटक टाकतो तो थोडासा पुढे आता गोलंदाजीसाठी आलाय. त्याच्याकडे चांगली गोलंदाजी आहे, तो चांगली गोलंदाजी हाताळतो अजूनपर्यंत, कारण डेथ ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करतो हे आपण पाहिलं. 26. इकडे मात्र जाऊया मैदानाच्या आत. ज्या पद्धतीने चेंडू खेळलाय, बघता बघता दोन्ही फलंदाजांनी मात्र (28) 28 धाव फलकावर आहेत. यावी मात्र कुणाल निकम पहा आपल्या क्लास दाखवतोय. आपण नेहमी म्हणतो इथे मात्र ज्या पद्धतीने चेंडू मिळालाय, खूप चांगला फटका मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते आतापर्यंत 32 धावा. ज्या पद्धतीने चेंडू खेळलाय अप्रतिम, खूप चांगली फलंदाजी. 32 ऑन बोर्ड. इथे मात्र खूप वेळानंतर कुणालच्या बॅटवर चेंडू आलाय आणि ही खूप महत्वाची गोष्ट असणार आहे. 32 धावा फलकावर आहेत. याही पुन्हा एकदा पायावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तिकडे क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत अडवेल, तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या 1 निवाडते, धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आता 33. चेंडू झालेत आतापर्यंत या षटकातील 4. पाठचे 3 षटकांचा विचार केला तर 3 षटकात धावसंख्या होती आतापर्यंत 25 आणि या षटकात 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज संजयचा विचार केला. संजय आतापर्यंत खूप किफायती गोलंदाजी टाकतोय, कारण मागचे 10 चेंडू त्यांनी फक्त 13 धावा दिलेत. हे त्याचं दुसरं षटक आहे. चांगली गोलंदाजी हाताळलाय. फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. इकडे मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेत होता. 1 धाव तर पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण होणार. धावसंख्या 35. क्षत्रिय ब्लास्टर्स आणि पुन्हा एकदा भापकर नॉट 7 टायगर्स. मला इकडे संतोष भापकर आलेले, संतोष आणि क्षत्रिय ब्लास्टर्स. चला आपण आपली टीम
जी आहे ती अपडेट करा. पुढचा चेंडू. ओ हो, यावेळी मोठा फटका आहे. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. विकेट. विकेट नंबर पहिला. समाप्तीनंतर धावसंख्या 35 वर 1. अजूनही जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी. बारा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 35 वर 1 सध्याची स्थिती. शेवटचे 2 षटक. गोलंदाजी मार्कवर मयूर शिंदे. अक्षय तावरेचा सर्वात हा आवडता खेळाडू आहे आणि खूप चांगली गोलंदाजी केली त्याने आतापर्यंत. पुढचा चेंडू. हो, आल्या आल्याच या खेळाडूवर ओमकार साळुंके मात्र रिव्हर्स अटॅम्प्ट करतोय. डॉट बॉल. नाही, माफ करा, कुणाल निकम आहे. माफ करा, कुणाल निकम. यावेळी मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. ट्रॅप आहे आणि त्या ट्रॅप मध्ये कुणाल निकम बॅक टू दी पॅव्हिलियन. खूप मोठा ट्रॅप होता. विकेट. मैदानाच्या आत इंद्रजीत. इंद्रजीत कशा पद्धतीने फलंदाजी करेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागला 35. 5वं षटक मार्ग असतंय. कुणालसाठी जो ट्रॅप रचला होता त्या ट्रॅप मध्ये मात्र कुणाल सापडला आणि विकेट नंबर 2. कुणाल निकमचा विचार केला. 503-4 सामने त्याची बॅट तेवढी चांगली चालली नाहीये. त्याला थोडस त्याच्यावर लक्ष द्यावं लागणार आहे कारण संघाचं हित ज्या पद्धतीने, कारण संघ थोडासा त्यामुळे पाठीमागे जातोय. तर इकडे बाजूला दुसऱ्या बाजूला इंद्रजीत आहे. याच्या बॅटिंगची चर्चा नेहमी असते. याच्या बॅटमधून खूप धावा आल्यात. हा बॅटर खूप खास आहे. पाहूया इंद्रजीत काय करतोय. शेवटच्या 10 चेंडूवर काय. 35 वर 2 शेवटचे 10 चेंडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर. फलंदाजाला रीड केला जात आहे परंतु हा जास्त बाहेर आहे. वाईड लाईनच्या जास्त बाहेर वाईड असणार आहे. येस, नो डाऊट. धावसंख्या फलकावर लागला 36. 36 धावा. यावेळी मात्र रिव्हर्स सक्सेसफुल होतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत चौका. मी मगाशीच म्हटलं इंद्रजीत असा खेळाडू आहे जो सामन्याला कलाटणी देऊ शकतो. त्यांनी ज्या पद्धतीने आता चौकार खेचलाय. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर येते आता मात्र 40.
40 ऑन बोर्ड. इंद्रजित याही मात्र चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. फलंदाज ज्या पद्धतीने खेळतोय ओमकार साळुंके पंचांकडे पाहतो आणि सांगतो वाईट द्या. पंच बोलले नाही, हा चेंडू चांगला आहे. डॉट बॉल. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, अर्थात 8 चेंडू येणं बाकी आहेत. इथे मात्र चेंज ऑफ पेस. चेंडूला रीड करतोय आणि चेंडूला पाठवतोय सर लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. सिक्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू. लास्ट बॉल ऑफ द 5th ओव्हर. किती चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक सोडला चेल. आता सर्वच ठिकाणी मोहे मोहे नसते. इकडे हाताला होल पाडून चेंडू गेला की काय असं म्हणेल. षटक क्रमांक 5 संपुष्टात येते 5 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या फलकावर लागले 48 48 आणि अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूत काय पाहायला मिळेल. जाऊया डीजे कडे ऐकू एक छोटंसं गीत. परंतु टीम मीटिंग्स कमी घ्या. वाचवा, वेळ वाचवा प्लीज. लागलाय 48. शेवटचे 6 चेंडू. जमीर. जमीर चांगला चेंडू होता जमीरचा. उसळी घेणारा, परंतु इकडे सिंगल मात्र मिळेल. धावसंख्या फलकावर 49. धावा. 49 इकडे मात्र शफल होऊन केला ऑप्शनला. चेंडू मात्र चौकार जाणार का. चांगलं क्षेत्ररक्षण. एका वेळेसाठी वाटला चेंडू निसटला, परंतु 2 धावा. 50 चा आकडा पूर्ण. 51. 51 धावा फलकावर आहेत. 51. शेवटचे 4 चेंडू. शेवटचे 4 चेंडू. शेवटचे 4 चेंडू. इकडे खराब चेंडू. फायदा उचलणार चौकार. 4 धावा. फाइव. 55. शेवटचे 3 चेंडू बाकी. लास्ट 3 बॉल्स. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा सेम रिझल्ट. षटकार की चौकार पाहिजे तिकडे. नाईन. 59 धावा ज्याची गरज होती खरं तर. अल्टिमेट 11ला ज्याची गरज होती त्या धावेकडे त्यांनी आता वाटचाल केलाय. जमीर यावी मात्र चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडू पुन्हा एकदा डिफाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत. पुन्हा एकदा चौकार.
आणि पुन्हा मैदानाच्या आत येऊया. त्यापूर्वी जाऊया क्षत्रिय ब्लास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत भापकर नॉट नॉट 7 टायगर्स. दोन्ही कर्णधार इकडे उपस्थित आहेत. सम्राटजी गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या पुढच्या सामन्याचा टॉनेवकीचा टॉस इकडे होतोय. 64 इज टार्गेट. इकडे टॉस आपण पाहतोय सम्राटजी गायकवाड सर आणि त्याचबरोबर रवींद्रजी पप्पू सोनावणे सर इकडे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते क्षत्रिय ब्लास्टर विरुद्ध भापकर नॉट नॉट 7 टायगर्स यांच्यामध्ये नाणेफेकीचा कॉल होत आहे. एका बाजूला किशोर भाऊ लवे आणि दुसऱ्या बाजूला संतोष भापकर. हे बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि नाणेफेकीचा कॉल जातोय. टीम कोणी जिंकलाय टॉस? क्षत्रिय ब्लास्टर वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. ओके, थँक्यू. यानंतर होणारा सामना सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आत इकडून पाहायला मिळते. जमीर आणि दुसऱ्या बाजूला सचिन. ही मात्र जोडी सचिन केदारी. तर पहिल्या गोलंदाजी मार्कवर कुठला गोलंदाज येईल? इकडे मात्र 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा. 64 इज अ टार्गेट. 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग एकंदरीत कसा होईल हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण अक्षय तावरे सारखा मोठा खेळाडू नाहीये आणि त्यामुळे जमीरला थोडंसं वरती आज चान्स मिळालाय. जमीरने गोलंदाजी ही चांगली केली आहे. थोडासा महागडा पडला ती वेगळी गोष्ट आहे, परंतु आज फलंदाजीमध्ये दमखम दाखवायला लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर इकडे सलामीची जोडी मात्र जमीर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सचिन केदारी. पहिलं षटक घेऊन ओमकार साळुंके. पहिलं षटक 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आहे. अर्थात जर सरासरी पाहिली तर जवळजवळ 11च्या आसपास. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर क्षत्रिय ब्लास्टर वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. ओमकार. पहिला चेंडू. इकडे मात्र पहिल्या चेंडूवर सिंगल पाहायला मिळते. 1 धाव मात्र इकडे सुरुवात झाली. श्री गणेश झालाय. टीम आपण पाहिलं तर इकडे डीजी लायन्स. आता मात्र आमचे चारही आयोजक, चारही रत्न आयोजन कमिटीमधील आता मुख्य व्यासपीठावर आहेत. योगेश वटकर यांचं आताच आगमन झालंय. सूरज सर ऑलरेडी इथे आहेत. त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला अभिजित सर, रवींद्रजी पप्पू सोनावणे सर. हे चारही आयोजक सध्या मुख्य व्यासपीठावर सामन्याचा आनंद घेत आहेत. तर सलामीची जोडी मैदानाच्या जमीर आणि दुसऱ्या बाजूला सचिन केदार. तर पहिले षटक ओमकार साळुंके. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार होते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जमीर खडे खडे घेण्याचा प्रयत्न. चेंडू बराच खेळ येत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येईल तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या फलकावर लागलाय 2. जमीरची जर आपण शरीर यष्टी पाहिली, उंच पुरा असा हा उंच बांध्याचा खेळाडू आहे. त्याच्या फळीतही खूप मोठमोठे फटके आहेत, परंतु या सामन्यात काय करणार? 64 इज अ टार्गेट. 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आहे. ओमकार गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार होईल. समोर मात्र सचिन. पुढचा चेंडू आगावेगा फटका घेण्याच्या प्रयत्नात. इकडे मात्र सचिन आणि जमीरची ही जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय. सचिन थोडासा अडखत खेळतोय कारण पॉवर प्ले ऑन आहे. तुम्हाला जेव्हा 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे, तुम्हाला धावांना उभारणी नक्की द्यावी लागणार आहे. चांगली सुरुवात ही खूप महत्वाची असणार आहे. रिक्वायर्ड रन रेट 11च्या आसपास आहे. जमीर स्ट्राईकवर. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जमीर. इकडे मात्र चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली आहे 3 वर. अल्टिमेट विरुद्ध दुसऱ्या बाजूला डीजी लायन्स.
असा सामना चालू आहे. यानंतर मात्र भापकर नॉट नॉट 7 टायगर्स वर्सेस क्षत्रिय ब्लास्टर्स. ओहो, इकडे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, डॉट बॉल. 5 चेंडू आतापर्यंत झालेत, शेवटचा चेंडू येणं बाकी, लास्ट बॉल. पुढचा चेंडू. ओहो, चांगली गोलंदाजी, अपील होते परंतु अपील मध्ये तेवढा दम नाहीये. त्यामुळे षटक क्रमांक पहिला इकडे मात्र येते संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 3 धावा बिन गड्यांच्या मोबदल्यात टीचे. गोलंदाज तयार. इकडे मात्र हा चेंडू बराच का हवेत आहे आणि चेंडू मात्र झाला सीमारेषा पार, खणखणीत चौका. इकडे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट. सक्षम काठेवर मात्र इकडे आक्रमण केलं जात आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 12, 12 ऑन बोर्ड. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2 चेंडूवर सलग 2 चौकार. सचिन, तू थोडा पहिला षटकात अडखळत खेळत होता. इकडे मात्र चांगला चेंडू, चांगला चेंडू, डॉट बॉल. धावसंख्या फलकावर आहे 12. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आत. 12 धावा बिनगड्याच्या मोबदल्यात. यावेळी पुन्हा कट करतोय, यावेळी मात्र बॅकवर्ड पॉइंटला आणि चेंडू जातोय सीमा पार, चौकार. सोळा धावा चेंडू झाल्यात आतापर्यंत या षटकातील 4. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार, चौकार, डॉट, चौकार. या षटकात धावांचा पाऊस मात्र पाडला जातोय. समीकरण म्हणते येणारे 26 चेंडू, धावा आहेत आता 48. 64 धावांची पुढचा चेंडू गोलंदाज घेऊन पुन्हा एकदा तयार. याही कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव असं वाटते एकंदरीत. येस, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. दुसऱ्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 16 धावा फलकावर आहेत. 25 चेंडू, 48 धावा. खराब शॉट सिलेक्शन.
इकडे मात्र षटक क्रमांक 2 संपताय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 16. येणाऱ्या 24 चेंडूत 12च्या सरासरीने 48 धावांची गरज. ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. ज्या ओमकारने फक्त पहिल्या षटकात 3 धावा खर्च केल्या होत्या तोच ओमकार. तर स्ट्राईकवर मात्र जमीर. जमीर 4 चेंडू खेळलाय आणि धावा बनवला 1. तर दुसऱ्या बाजूला सचिन 8 चेंडू 14 धावा. एक एक्स्ट्रा मिस्टर एक्स्ट्राच्या रूपानं. षटक क्रमांक 3. चांगला चेंडू चांगला फटका. इथं मात्र बॉलच बॅक ड्राईव्ह. खूप कडक फटका होता परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या फलका लागते 18. 18. अजूनही 23 चेंडू 46 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावा आहेत. प्रत्येक चेंडूवर 2. पुन्हा एकदा या मंत्रात थोडासा रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न केलाय. पहिली धावा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. यस नो मध्ये गाडी सुटेल परंतु एकच धावेवर समाधान. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या 19. 19. हा सामना जिंकण्यासाठी अजूनही जर आपण विचार केला डीजी लायन्स तर इथून चेंडू आहेत 22. धावा हव्यात 45. 22 चेंडू 45 धावांची गरज. इकडे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. पुन्हा इथून नो मॅन्स लँड मध्ये तिकडे 2 क्षेत्ररक्षक आले होते खरे परंतु 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकार 21. मंगल लॅबचे ओनर गोरख लोंढे साहेब यांचे इकडे आगमन झालंय. त्यांचं शब्द सुमनाने स्वागत करूया. 21. 21. खराब शॉट सिलेक्शन. काही काही फटके खूप चांगले खेळतो सचिन परंतु काही काही फटक्यावर कंट्रोलच नाहीये. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 20 चेंडू 43 धावांची गरज आहे. 20 चेंडू 43 धावा. इकडे मात्र खराब चेंडू आहे. त्याचा फायदा उचलला जातोय की नाही. हो चौकार. इंद्राकडून होते चुकी. इंद्रा चांगला खेळाडू आहे पण तू चुकी करतोय. जिकडे 2 धावा जायला हवे होते तिकडे चौकार जातोय. 4 धावा. धावांची गरज आहे. 19 चेंडू 39 धावा. बॅटची आतील कडा आणि विकेट. आता मात्र इथे थोडासा नाखुश आहे ओमकार. विकेट जात आहे. आता मात्र समीकरण म्हणतंय येणारे चेंडू आहेत 18. धावा हव्यात 39. इकडे मात्र कोणतीच चुकी केली नाही कुणाल निकमनी आणि विकेट जात. नवीन फलंदाज गणेश न्यू मॅन इन. तर जमीर मात्र स्ट्राईक वर असेल. 18 मध्ये 39. 18 चेंडू 39 धावा. जमीर 18 मध्ये 39. चला थोडस घाई करा कारण अजूनही 4 सामने बाकी आहे. त्यानंतर पहिला चेंडू मध्ये येणारा त्या चेंडूला तेवढ्याच चांगल्या ताकदीने खेळलाय. सिंगल मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 26. गणेश. गणेशवर मात्र नजर असणार आहेत. गणेश काय करणार.
17 चेंडू 38 धावा. 17 चेंडू 38 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू. हा चेंडू सोडून दिलाय. का सोडून दिलाय हे फलंदाजालाच माहित. चेंडू जातो निर्धाव. येणारे चेंडू आहे 16 धावाव्यात 38. 16 चेंडू 38 धावा. पुढचा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल निकम. इकडे मात्र खराब चेंडू. हा बैल मुझे मार. धावसंख्या फलकावर लागते मात्र 32. आता समीकरण म्हणते 15 चेंडू 32 धावा. फुल टॉस चेंडू. आणि फुल टॉस चेंडू कोणताही फलंदाज नॉर्मली खूप कमी वेळा सोडत नाही. 15 मध्ये 32 चेंडू आउट ऑफ द पार्क गेलाय. 15 मध्ये 32. कुणालवर आता आक्रमण केलं गेलंय. कुणाल पहिलं षटक टाकतोय. पहिल्या चेंडू पर सिंगल डॉट आणि त्यानंतर षटकार. 15-32. गणेशवर नजर असणार आहेत. पुढचा चेंडू. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव डॉट बॉल. 14 चेंडू 32 धावा. फलंदाजाचा तुम्ही जर ऍक्शन पाहिला फलंदाज खूप सारा शफल होतोय आणि त्यानंतर ज्या धावा कदाचित बनवायच्या आहेत त्या धावा बनण्यापासून त्याला वंचित ठेवलं जातं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जाते. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. तुम्ही षटकार मारला असेल परंतु षटकाराचा फायदा किती झाला आता. कारण पहिला चेंडू डॉट षटकार डॉट आणि पुन्हा एकदा हा डॉट. 4 चेंडू 6 धावा केलेत तुम्ही. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 32. 13-32. लास्ट बॉल. पंकज वनवेकर यांच्याकडून जर षटकार मारला तर 100 रुपयाचा पारितोषिक. या मात्र हा चेंडू वाईड. वाईट बॉल. धावसंख्या फलकावर 33. अक्षय तावरे यांच्या अनुपस्थितीत खेळणारा हा संघ आहे. पाहूया तरी सुद्धा चांगला खेळ केला मी म्हणेल. कारण 2 षटक त्यांना गोलंदाज एक वेगळा काढायचा होता. त्यांनी ते 2 षटक चांगल्या पद्धतीने टाकली. कारण 62 लास्टच्या 2 षटकात धावा आल्या. बॉल यू मिस मी आय डेफिनेटली हिट यू. गेन अंदर दंडी बाहर. विकेट. बाद झाल्यानंतर फलंदाज तिकडेच पडून राहिला थोड्या वेळासाठी. आता नवीन फलंदाज मैदानाच्या कृष्णाजी शिंदे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण येते गोलंदाजी मार्कवर. गणेश सावंत. एक गणेश बॅक टू दी पविलियन आहे तर एक गणेश गोलंदाजी मार्कवर आलाय. समीकरण म्हणते 12 चेंडू 31 धावा. गणेश सावंत यांच्या प्रत्येक विकेटला 100 रुपयाचा पारितोषिक आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू नीटचा फैवर आला नाही. कृष्णा शिंदे मात्र इकडे एक धाव घेत आहेत. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 34. 11 चेंडू 30 धावा. 11 मध्ये 30. पुढचा चेंडू. ओहो खूप चांगला फटका परंतु विकेट. 100 रुपयाचा पारितोषिक हातात. कॅच घेणारा क्षेत्ररक्षक कॅच संकेत देशमुख यांनी इकडे मात्र झेल घेतला आणि विकेट येते इकडे मात्र टीचे.
10 चेंडू आणि धावा 30. नवीन फलंदाज विकी. आता हा विकी काय करणार, कारण विकीला फक्त मोठे फटके खेळायचे आहेत. 10 चेंडूत 5 षटकार ची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा संकेत देशमुख कडे चेंडू येतोय आणि चुकी करणार नाही. विकेट, बॅक टू बॅक दुसरा विकेट. पुन्हा एकदा 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. दोन मला तिकडे लागोपाठ 2 विकेट आले डीजे. मयूर इकडे मात्र चांगला चेंडू होता, त्याला खेळ आहे. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते मात्र आता 35. या षटकात 2 विकेट. हॅट्रिक ऑन हॅट्रिक होता गोलंदाज जमीर. जमीर जर पाहिलं तर सलामीला आला होता, परंतु सलामीला आल्यापासून सुद्धा त्यांनी तेवढं काही चांगलं योगदान दिलं नाहीये. चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या फलकावर आहे 36. या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. अजूनही 7 चेंडू 28 धावांची गरज आहे. इकडे प्रत्येक चेंडूवर चौकार हवा आहे. 7 मध्ये 28. सात मध्ये 28. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. खरं तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज इकडे गणेश कडून. गणेशने या षटकात 2 विकेट घेतले आणि 200 रुपयाचा पारितोषिक आपल्या खिशात घातलाय. शेवटचे 6 चेंडू 10 वाव्यात 27. 6 चेंडू 27 धावा. शेवटचे षटक घेऊन पुन्हा एकदा कुणाल निकम स्वतः कर्णधार मैदानाच्या आत. यानंतर होणारा सामना, एका बाजूला क्षत्रिय ब्लास्टर्स, दुसऱ्या बाजूला भापकर नॉट 7 टायगर्स. आणि क्षत्रिय ब्लास्टर्सचा विचार केला तर क्षत्रिय ब्लास्टर्सनी प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अल्टिमेट पहिला चेंडू. इकडे मात्र फलंदाज शोधतोय मी कुठे खेळलाय फटका. चेंडू सीमापार चौकार. 4 धावा. फलंदाजाला माहितीच नाही चेंडू गेला कुठे अक्षरशः, आणि हा चेंडू डीप फाईन लेगच्या चौकार. नो लुक शॉट. याही पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात विकेट. कुणाल निकम यांना मात्र विकेट मिळते. 5वा गडी इकडे मात्र बाद होते. अभिजित भिसे यांनी झेल पकडला डीचे. तीन षटकारांना 500 रुपयाचा पारितोषिक आहे. पाहूया मयूर मासा हे पारितोषिक आपल्या खिशात घालतोय का. कारण समीकरण म्हणते येणारे 4 चेंडू 10 व्हाव्यात 23. 4 षटकार हव्यात. बारामतीचा बुलंद आवाज. इकडे मात्र हा वाईट बॉल. बारामतीचा बुलंद आवाज आपण इम्रान पठाण यांना पाहतोय. चार मध्ये 22 ची गरज आहे. पुढचा चेंडू
मोठा फटका मयूर मासा आहे, परंतु चेंडू कॅच, विकेट. मयूर मासा 3 चेंडू 22 धावांची गरज आहे. 3 चेंडू 22 धावा. 3-22 औपचारिकता बाकी आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. रोहित आला, रोहितने मोठा फटका केलाय, चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या जवळ, सिंगल. नाही 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 घेत आहेत ते. रोहित सांगतो मीच खेळणार आहे. मला तिकडे धावा कमी करायला हव्यात का? कदाचित हो, कारण रन रेट हाही खूप महत्वाचा आहे. नेट रन रेट वर नंतर खूप काही निर्भर असणार आहे. इकडे मात्र हा वाईड आहे, वाईड आहे, वाईड आहे. पाठचा जो धावा गेली होती ती मला वाटतं कव्हर झाले. धावसंख्या फलकावर आहे 43-43. शेवटचे 2 चेंडू आहेत, धावाव्यात 21. 2 मध्ये 21. तिची लायन्स बॅटची आतील गडा आणि विकेट. ठीक आहे. चेंडू शिल्लक आहे. संजय न्यू मॅन इन. 1 चेंडू आणि धावाव्यात जवळजवळ 21. 1 षटक 21 धावा, 1 चेंडू 21 धावा. लास्ट बॉल. इकडे मात्र आल्याला मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात पहिली धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असायला हवा आणि बघता बघता 2 धावा मात्र इकडे पूर्ण होत आहेत. धावसंख्या फलकावर लागते 45 आणि 18 धावेने मात्र हा सामना जिंकलाय टीम अल्टिमेट 11 बारामतीने.